नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्तानं पालकमंत्र्यांच्या हस्ते कवायत मैदानावर करण्यात आले ध्वजारोहण। खासदार डॉक्टर सुभाष भामरेंना तिसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी भाजपा युवा मोर्चा उतरली रस्त्यावर। काँग्रेसचे उमेदवार शोभाताई बच्चाव यांनी धुळ्यातील आई एकविरा देवीची आरती करून प्रचाराला केली सुरुवात। साक्री तालुक्यातील मौजे टेकपाडा गावातील जीप शाळेत राबविण्यात आला आमची शाळा हा उपक्रम। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। लोकसभा 2024चे सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। दरम्यान या निवडणुकीत धुळेकरांनी प्रत्येक मतदारांनी मतदान करून जिल्ह्याचं नाव सर्वाधिक मतदानाच्या विक्रमाची नोंद करावी असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण समारंभात केले आहे। दरम्यान 18व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या असून लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या धुळे मतदारसंघाकरिता 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। खरं म्हणजे निवडणुका ह्या आपल्या लोकशाहीचा महोत्सवच आहे। या महोत्सवात जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमानाचा पारा देखील वाढलेला आहे। अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे। मागील वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते। आधीच कमी पाऊस त्यात उन्हाचा वाढता पारा याचा जलसाठ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे। जलसाठे दिवसेंदिवस कमी होत आहेत। अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकांनी पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवला पाहिजे। प्रत्येक नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन देखील आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी केले। देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा असा आपल्या राज्याचा गौरव कवी कुसुमाग्रज यांनी केलेला आहे। अशा या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या 65वा स्थापना दिवस आज आपण साजरा करीत आहोत। आणि या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो, आपल्याला आजच्या या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ठिकाणी देतो। महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांची, आद्यश्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची, समतेचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक ज्ञात अज्ञात संत, समाजसुधारक, क्रांतिकारकांची भूमी आहे। याच महाराष्ट्रातील शूरवीरांनी आपल्या पराक्रमाच्या गाथा थेट अटकेपार लिहिल्या। अशा या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेतकरी, कामगारांनी आपलं रक्त सांडलं, त्यांच्या स्मृतीचे मुंबईतील हुतात्मा स्मारक यांची साक्ष आहे। आपणास माहीतच आहे की नुकत्याच 18व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या धुळे मतदारसंघाकरिता 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे। खरं म्हणजे निवडणुका या आपल्या लोकशाहीच्या हा एक महोत्सवच आहे। या महोत्सवात जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, पारासुद्धा उच्चांक गाठतोय। अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। त्याचबरोबर आपल्यालाही माहीत आहे की मागील वर्षी जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी झालं, तापमान खूप उंचावत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे आणि जलसाठे सुद्धा आपल्याकडे कमी आहे। त्यावेळेला उष्णतेमुळे पाण्याची पातळी ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि म्हणून प्रत्येक थेंब थेंब पाण्याचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे। कमी पाऊस, उन्हाळा आणि त्याचा परिणाम पुन्हा जलसाठ्यावर होतोच आहे आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की आपण अतिशय काटकसरीने हे पाणी वापरायचं आहे। थेंब थेंब त्यासाठी कसा वाचेल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत। आज खरं म्हणजे आचारसंहिता आहे, कोडा कंडक आहे, त्यामुळे भाषण मला करता येणार नाही, योजना सांगता येणार नाही, भविष्यकाळातल्या आपल्या काय योजना आहेत, काय अपेक्षित आहे जिल्ह्यासाठी हेही सांगता येत नाही आहे आणि म्हणून जास्त वेळ या ठिकाणी आपण घेणार नाही। पुन्हा आपल्याला या ठिकाणी मनापासून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संसदरत्न खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी धुळे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसलेली असून आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीने धुळे शहरातील श्री खंडेराव मंदिरात आरती करून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. तसेच भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यासह सर्वत्र नागरिकांना खासदार डॉक्टर सुभाष भामरेंना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा असे आवाहन करीत गेल्या 10 वर्षात खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी केलेल्या विकास कामाबाबत सविस्तर नागरिकांना त्यांनी माहिती दिली व त्या संदर्भात नागरिकांना पॉम्पलेटचे वाटपही करण्यात आले. दरम्यान आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाशभाऊ परदेशी यांनी केलेले असून त्यांच्या समेत भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आज उपस्थित होते. भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी आज भाजपा युवा मोर्चा तर्फे प्रचार रॅली आम्ही चालू केलेली आहे. खंडेराव मंदिराच्या इथं नारळ फोडून आरती करून आम्ही प्रचार रॅली डॉक्टर सुभाष बाबा यांना निवडण्यासाठी आम्ही प्रचार रॅली चालू केलेली आहे आणि आम्ही होम टू होम, हाऊस टू हाऊस आम्ही फिरणार आहे. आज बाजारपेठेत आमची प्रचार रॅली चालू झालेली आहे. अब की बार 400 पारचा नारा आपलं नरेंद्र मोदी साहेबांचा तो आम्ही साकार करण्यासाठी मैदानात उतरलेलो आहोत. फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार हे आम्ही ध्येय धोरण हातात घेऊन आम्ही प्रचार चालू केलेला आहे. सुभाष भामरे साहेबांना जास्त मतधिक्य मिळवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि युवा मोर्चा त्या ताकदीनिशीर काम करायला सुरुवात केलेली आहे आजपासून. यावेळेस आमचे सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी धुळ्यातील आई कुलस्वामिनी एकविरा देवी माता मंदिरात आरती करून बाईक रॅली काढून प्रचाराचा सुरुवात केलेली आहे. दरम्यान यावेळी आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झालेले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी कालच प्रचंड शक्ती प्रदर्शन करून आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी प्रचाराला आघाडी घेतलेली असून धुळे शहरातील कुलस्वामिनी आई एकविरा देवी माता मंदिरात आरती करून बाईक रॅली एकविरा देवी मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली व डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी प्रचाराला सुरुवात केलेली असून यावेळी इंडिया आघाडीचे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, काँग्रेसचे युवराजाबा करंजकाळ, शिवसेनेचे महेशभाऊ मिस्त्री, डॉक्टर सुशील महाजन व कार्यकर्तेही आजच्या या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. आपण धुळे महाविकास आघाडीची उमेदवारी धुळे शहरामध्ये एकविरा देवी माता यांचं सर्व पदाधिकाऱ्यांसमेत आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि धुळे शहरामध्ये आजपासून रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची सुरुवात आम्ही करतो. प्रत्येक पक्षाचे नेते दावे करत असतात, परंतु ही जी काही निवडणूक आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे परिवर्तन घडणार आहे आणि महाविकास आघाडीची उमेदवार जी मी आहे तो मला सर्व जनतेचा, मतदारांचा आशीर्वाद निश्चितपणे मिळेल आणि मी प्रचंड मताधिक्याने निवडून. साक्री तालुक्यातील मोजे टेकपाडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आमची शाळा हा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान या उपक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व काय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याच पद्धतीने शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल याबाबत नवीन प्रयत्न करायला हवे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटेल. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमानंतर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत डिजिटल स्क्रीनसाठी विद्युत पुरवठा वेळेवर होत नसल्याने मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याकरिता बैठकीत गावकऱ्यांनी गाव वर्गणी करीत जवळपास 7,870 रुपये एकत्र करून शाळेतील शिक्षकांकडे तो सोपविला. माझं नाव विजय ज्ञानेश. मी पिंपणेरच्या आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत या संस्थेत काम करतो. या संस्थेमार्फत पिंपणेरच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या 2 वर्षापासून काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बचत गट, जैविक शेती, वृक्ष लागवड, पशुधन असं अनेक आरोग्याच्या असं अनेक उपक्रमावर काम करतोय. त्याच माध्यमातून आज आपण
मोजे टेकपाडा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याचा विचार करतोय। तर आज सर्व गावकरी मिळून एक लोकवर्गणी आम्ही घेतोय आणि या लोकवर्गणीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत सोलर पॅनेल हे बसवणार आहोत। त्या माध्यमातून इथं जे शिकणारे पोरं आहेत त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी आणि डिजिटल युग या उद्देशाने माझं गाव माझी शाळा या माध्यमातून आम्ही हा उपक्रम याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।